उद्धवजी तुम्हाला फक्त थोडंसं थांबून मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगते, आम्ही दाखवतोय ते एका देशाचं माफ करा एका जिल्ह्याचं किंवा एका पेट्रोल पंपाचं चित्र नाहीये. 13 जिल्ह्यातल्या विविध ठिकाणची अवस्था आम्ही दाखवतोय. हे अत्यंत खरंय. बोला. पूर्णपणे थांबवा ना. तुम्ही मला बोलूच देत नाही. मी 20 सेकंद बोलल्यानंतर तुम्ही थांबवतात. मग मला बोलू मी फक्त फॅक्ट क्लिअर केली अवधूतजी. फॅक्टचा का प्रश्न आहे? मला बोलायला तर द्या. माझ्यावर आरोप होतात आहेत, माझ्या पक्षावर आरोप होतात आहेत, माझ्या सरकारवर आरोप होतात आहेत आणि तुम्ही आम्हाला बोलायला देत नाही. बरं बोला आम्ही ऐकतोय, सगळी जनता ऐकते. अवधूतजी बोला. या जगामध्ये युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू झालं, त्याचा परिणाम फक्त भारतावर नाही, अख्खं जग होरपळत आहे. त्याच्यामध्ये सगळे युरोपीय राष्ट्र होरपळतात आहेत आणि या युद्धाला आता 2 वर्षाहून अधिक कालखंड झाला. त्या दशकाच्या सुरुवातीला आपण कोरोना सारख्या महामारीशी झुंजून यशस्वीपणे बाहेर पडलो. आज इराणमध्ये जे युद्ध सुरू आहे, अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण, त्याचे पडसाद हे संपूर्ण अरबस्थानावर पडलेले आहेत, गल्फ कंट्रीजवर पडलेले आहेत आणि त्याचा परिणाम जरी आपलं घर जळत नसलं, शेजाऱ्याचं घर जळत असलं तरी धग आपल्या घरापर्यंत येते. आपण असं कधीही म्हणू शकत नाही की जगामध्ये कुठलीही गोष्ट झाली तर त्याचा काही परिणाम आपल्याकडे होत नाही. दक्षिण ध्रुवावर जर बर्फ वितळले तर त्याचा सुद्धा परिणाम आपल्याकडे होतो. त्यामुळे जागतिक क्षेत्रामध्ये काम करत असताना राजकीय दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या जगामध्ये घडलेल्या प्रत्येक गोष्टीचे पडसाद आपल्याकडे करतात. एकेकाळी या देशामध्ये अन्नधान्य पिकत नव्हतं, आज आपण एक्सपोर्ट करतो आहोत. परंतु दुसरीकडे आपण 84% अधिक पेट्रोलजन्य उत्पादनं इम्पोर्ट करत आहोत आणि हे इम्पोर्ट आपण जे करत आहोत नक्कीच इराण आणि इतर अवधूतजी एक गोष्ट 100% मान्य आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची डिबेट असू नाही शकत की जागतिक पटलावरती होणाऱ्या सगळ्या घटनांचा परिणाम भारतावरती नक्कीच होतोय आणि त्यामुळे याचा अवेअरनेस नक्कीच आहे. अतुलजी तुम्हाला काय म्हणायचंय? अतुलजी बोला. नाही, आता हेच अवधूत वाघांनी नरेंद्र मोदींना समजून सांगावं. त्यांनी नेहरूजींचं भाषण जे आहे सांगितलं, साऊथ कोरिया नॉर्थ कोरिया वॉर सुरू होतं, मैंने इतनी भी समझ नहीं नेहरू जी को कि साउथ कोरिया नॉर्थ कोरिया में वॉर शुरू है और उसका इम्पैक्ट देश पे पड़ रहा है. असंच बोलले होते नरेंद्र मोदीजी. यांनी त्यांना समजून सांगावं. आणि रशिया युक्रेनच्या वारचा जिथपर्यंत प्रश्न आहे तेव्हा तर आम्हाला स्वस्त मिळालं $30. पैसे आपण अंबानींनी कमवले, सामान्य माणसाला त्याचा फायदा पोहोचवला नाही. आणि दुसरी गोष्ट, चुकीच्या विदेश धोरणामुळे हा परिणाम होतोय. रशिया आणि इराण जे आहे ते आमचे चांगले मित्र आहेत. ते आजही आम्हाला तेल द्यायला तयार आहे, पण आमचा बाप अमेरिका आहे ना, तो आम्हाला घेऊ देत नाही आणि आम्ही खाली मान टाकतो. त्याच्यामुळे परिणाम आहे हा. सगळ्या देशांचे म्हणजे पाकिस्तानचे टँकर निघत आहे, चायनाचे टँकर निघत आहे, आमचेच का अडत आहेत. याचं कारण असं आहे की आम्ही इस्रायलला बाप बनवला आणि अमेरिकेच्या ज्या एप्स्टीन फाईलची जी भीती आहे आणि आता अदानीला जे सोडवलेलं आहे आणि अदानी इथले इन्व्हेस्टमेंट सोडून तिकडे इन्व्हेस्टमेंट करणार आहे, या अटीवर जे सोडवलेलं आहे त्याची परिणाम त्याच्या झळा ज्या आहे त्या सामान्य माणसावर पोहोचतात आहे. फॅक्टवर जे आहे फॅक्टवर बोललं पाहिजे. जे फॅक्ट आहे ते फॅक्ट मी एक एक करून आपल्या समोर सर्व मांडलेलं आहे. ठीक आहे, नक्की. 89% का बरं झालं निर्भरता, जेव्हा की 67% तुम्ही टार्गेट ठेवलेलं होतं. कुठल्याही गोष्टी पूर्ण केलेल्या नाही आहे. तुम्ही चहाबार बंदर सोडून दिलं अमेरिकेच्या भीतीपोटी. तुम्ही वारंवार इथे फॅक्ट्स मांडलेले आहेत आणि त्याचबरोबर अवधूतजींनी त्यांच्या पद्धतीने उत्तर दिलंय. पण त्याचबरोबर या सगळ्याचं फक्त राजकारण होऊ नये, दोन्हीकडनं प्रयत्न केला जावा. अर्थातच जनता प्रयत्न करण्यासाठी तयार असणारच आहे, हे नक्की आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. आणि आता पोल सेंटरला जाऊया, पाहूयात आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती महाराष्ट्राने काय कौल दिलाय. सरकारनं काटकसरीचं आवाहन करून आर्थिक संकट काही संपणार नाही, हा राहुल गांधींचा दावा पटतो का? आणि 82% जनतेला आता हा दावा पटतोय, 18% लोक म्हणतायत नाही. आणि याबरोबर 0 आवरमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपण विधान परिषदेसंदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार.